नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संतवाणी अ जैसा वृक्ष नेणे ही संत नामदेव यांची कविता पाहणार आहोत. वारकरी संप्रदायातील संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची जी पताका आहे ती फडकवली आहे. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांनी 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहे. संत नामदेव यांची अभंग गाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितलेली आहे. आपण आता कवितेच्या ओळींकडे पाहूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. मानवाच्या ऐहिक आणि आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणाऱ्या स्थितप्रज्ञ अशा वृक्षांची उपमा नामदेवांनी सज्जनासाठी म्हणजे संतांसाठी योजली आहे. ती अतिशय समर्पक आहे. या वृक्षांप्रमाणेच हे संत आहेत. सज्जन व्यक्ती मान अपमान यांच्या पलीकडे जाऊन त्यांचं आचरण करतात. वृक्ष ज्याप्रमाणे वनचरे, पक्षी या सर्वांना निवारा देतात, त्याप्रमाणे हे संत व्यक्ती आपल्या सानिध्यात येणारे जे सर्व लोकांचे कल्याण करतात, त्यांना स्वतःच्या स्थितप्रज्ञ आचरणातून मान अपमान या व्याख्येपलीकडे जाण्याचा मार्ग दाखवतात आणि त्यांचा आध्यात्मिक उद्धार देखील करतात. दुसऱ्या ओळी आहेत. येऊन या पूजा प्राणी जे करीती त्याचे सुख चित्ती तया नाही. तर याचा अर्थ असा आहे की आपली जी संस्कृती आहे ती पर्यावरण पूजक आहे, पण आपल्याला या पर्यावरणाच्या मोठ्यापणाचा विसर पडला आहे. तर नामदेव महाराज सांगतात की यांची जाणीवही वरील ओळीतून त्यांनी करून देताना म्हणतात की ज्याप्रमाणे वृक्षाच्या मनात त्याला सम्मान देणाऱ्या बद्दल ना सुख असते, ना त्याची तोडणी करणाऱ्या बद्दल राग असतो. वृक्ष कोणालाही माझा सन्मान करा किंवा माझी तोडणी करू नका असे सांगत नाही. दोन्ही गोष्टी मोठ्या मनाने वृक्ष स्वीकारतो. वृक्षाच्या सानिध्यात कोणीही आले तरी तो वृक्ष त्यांना काय करतो? सुखच देत असतो, असे संत नामदेवांनी या ओळीमध्ये सांगितलं आहे. तिसरी ओळ पहा. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया न म्हणती छेदू नका. चंदनाचे झाड तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्याला देखील सुगंधच देतो. तसेच वागणे संतांचेच असते. ज्याप्रमाणे चंदनाचे झाडाचं त्यांनी उदाहरण दिले, त्याप्रमाणेच काय असतं? संतांचं असतं. हेच तिसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले की त्याच वृक्षाला कोणी येऊन इजा पोहोचवत असेल, त्याला तोडत असेल, नुकसान करत असेल, त्याला सुद्धा तो रागवत नाही की तोडू नको असे देखील म्हणत नाही. पुढच्या ओळी बघा. निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. वरील उपमेचा आधार घेऊन संत नामदेव महाराज म्हणतात की याप्रमाणे संतांची वृत्ती असते. समाजात वावरताना त्यांना मिळणाऱ्या जो सन्मानाबद्दल किंवा निंदास्तुतीबद्दल काहीच वाटत नाही. संत या गोष्टीचे हुरळून जात नाहीत. धैर्यशील वृत्तीने सामोरे जातात. सन्मान देणारे आणि निंदास्तुती करणारे दोन्हीही संतांना सारखेच असतात. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या सर्वांचा आत्मिक उद्धार आहे तो उद्धार करतात. नामदेव महाराजांनी वृक्षामधील असलेली जी स्थितप्रज्ञता आहे आणि धैर्यशीलता आहे त्या वृत्तीचा संतांच्या वर्तणुकीसाठी समर्पक उपमा वापरली आहे. म्हणजे वृक्ष आणि सज्जन संत यांच्यामधला काय सांगितलं? डिफरन्स सांगितलं की दोन्ही कसे आहेत? तर सारखेच आहेत. नावा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडून ये जाय. म्हणजे काय? तर अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात की संतांच्या भेटीमुळे जो होणारा फायदा आहे त्याचं वर्णन करताना त्यांना म्हणायचे की संतांच्या सानिध्यात जरी आपण आलो तर जीवाशिवाची काय होईल? गाठ पडेल. म्हणजे संतांच्या सानिध्यात आपली आत्मिक उन्नती होऊन आपल्यातील जे जीवनाला खरे ज्ञान आहे ते प्राप्त होईल. गरीब असो का श्रीमंत, उच्च असो का नीच, स्पृश्य असो का अस्पृश्य वगैरेचे भेदभाव न मानता आपल्या कृतीतून जगभर आनंद, प्रेम आणि समाधान, शांतता पसरवण्याचा संदेश संत नामदेव महाराजांनी या कवितेद्वारे आपल्याला दिलेला आहे. ही अभंग गाथा तुम्हाला व्यवस्थित समजलीच असेल, हो की नाही?
धन्यवाद.